रायगढ़ के पालक मंत्री पद को लेकर चल रही सियासी उठापटक के बीच बड़ा दावा सामने आया। करजत खालापुर के विधायक महेंद्र थोरवे ने कहा है कि अगले 2 दिनों में मंत्री भरत गोगावले के नाम की पालक मंत्री के तौर पर घोषणा हो सकती है। वहीं शिवसेना के धनुष्यबाण चुनाव चिन्ह को लेकर भी उन्होंने बड़ा बयान देते हुए कहा कि उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली शिवसेना ही बाला साहेब ठाकरे के विचारों की असली शिवसेना है और धनुष्यबाण चिन्ह शिंदे शिवसेना के पास ही कायम रहेगा। माझ्या मते आता वरिष्ठ लेवलला तिन्ही पक्षाचे नेते एकत्रपणे बसून या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान निर्णय घेण्यात आलेला आहे की भरत शेठ यांना रायगडचे पालकमंत्री करण्यात येणार आहे असं आमच्या नेतृत्वाने सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तटकरे साहेबांनी सुद्धा त्या गोष्टीला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे माझ्या मते या 2 दिवसामध्येच रायगडचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांची या ठिकाणी निवड केली जाईल आणि ही निवड तिन्ही पक्षांच्या नेतृत्वांकडून एका मताने त्या ठिकाणी होणार आहे, हे विशेष आहे। त्यामुळे आता काय मतभेद त्या ठिकाणी राहिलेले नाही आहेत। तिन्ही पक्ष एकत्र एका विचाराने आज रायगडमध्ये काम करत, जसं राज्यामध्ये काम सुरू आहे तसं रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद असेल, ज्या ज्या निवडणुका आता यापुढे होतील या साऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI असे सारेजण एकत्रपणे येऊन या ठिकाणी काम करतील। जिल्ह्यात महायुती सुप्रीम कोर्टामध्ये जी सुनावणी धनुष्यबाण या निशाणीबद्दल दोन्ही शिवसेनेमध्ये सुरू आहे, आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की धनुष्यबाण हा बाळासाहेबांच्या विचारांची खरी शिवसेना ही शिंदेसाहेबांचं नेतृत्व कोर्टाने सुद्धा अगोदरच मान्य केलेलं आहे। आता सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे, परंतु आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की धनुष्यबाण निशाणी ही शिंदेसाहेबांच्या शिवसेनेलाच या ठिकाणी राहील। यात आम्हाला कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये नाही आहे, कारण आज जे काही संख्याबळ आपण पाहत आहे शिवसेनेचं, ते संपूर्ण संख्याबळ हे शिवसेनेकडे शिंदेसाहेबांकडे या ठिकाणी आहे। त्यामुळे कोर्टसुद्धा या सगळ्या गोष्टीचा नक्कीच पॉझिटिव्हली विचार करतील असं मला पूर्णपणे या ठिकाणी वाटतं। सर